राज्यातील शेतकऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न सतत विचारला जात आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला हप्ता नेमका कधी येणार? कुणी म्हणतं खात्यात एकत्रित रक्कम येणार, कुणी सांगतं उद्या येईल तर कुणी परवा. या सगळ्या चर्चांमुळे आणि अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणूनच आज आपण या योजनेच्या संदर्भात समोर आलेला एक नवीन आणि महत्त्वाचा अपडेट सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. मित्रांनो, सर्वसाधारणपणे पीएम किसानचा हप्ता वितरित झाला की त्यानंतर लगेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता येतो अशी अपेक्षा असते. पण यावेळी तसं झालं नाही. पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला, मात्र त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारी संपत आली तरीही नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही. यामुळे साहजिकच शेतकरी चिंतेत होते. दरम्यान राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू असतानाच शासनाने या हप्ता वितरणाची तयारी सुरू केली होती. पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे आणि निधीसाठी मागणी करणे हे सगळे टप्पे हळूहळू पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत काही विलंब झाला, पण काम सुरू होतं. आता जर आपण एकंदरीत स्थिती पाहिली तर पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत थोडी घट झालेली आहे. त्यानुसार जे शेतकरी सध्या पात्र ठरले आहेत त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता देण्याची तयारी शासनाने केली आहे. यात एक महत्त्वाची अट आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झालेला आहे आणि ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि लवकरच वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटाकडे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. शासनाची तयारी अशी आहे की जानेवारीच्या अखेरीस ही प्रक्रिया सुरू करून फेब्रुवारी सुरू होण्यापूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जावा. यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बराच काळ प्रलंबित असलेला हप्ता निवडणुकीपूर्वीच वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रक्रिया सुरू होऊन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हप्ता जमा होऊ शकतो. या निधी वितरणासंदर्भातील शासन निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. तो निर्णय आल्यानंतर वितरणाची नेमकी तारीख स्पष्ट होईल आणि त्याबाबत पुढील अपडेट देखील घेण्यात येईल. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की येणारा हप्ता हा फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा असून तो नियमित हप्त्याचाच असेल. दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत हालचाली सुरू होतील आणि तो हप्ता फेब्रुवारीचा उत्तरार्धात वितरित होण्याची शक्यता आहे. सध्या तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत हेच महत्त्वाचा अपडेट आहे. पुढे शासन निर्णय जाहीर झाल्यावर आणि वितरणाची अंतिम तारीख समोर आल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर माहिती पुन्हा घेऊ. नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.